क्रॉस रोप म्हणून. त्याचे हँडल फार मजबूत आहेत आणि ही लाईफ लॉंग आहे बरं का. एकदा घेतली ना तर तुम्हाला त्याचं काय परत घ्यायची गरज नाही, एवढी ती टिकते. आपल्याकडच्या दोऱ्या कशा आहेत, आपण घेतल्या की 3-4 महिन्यामध्ये. फक्त ह्याची किंमत जरा जास्त आहे. म्हणजे आता ह्याचे 4 प्रकार आहेत. एक आहे ते क्वार्टर पाऊंड आहे, ही आहे मी माझ्याकडची हाफ पाऊंड आहे. त्याच्यापेक्षा पुढची येते ती 1 पाऊंड आणि त्याच्या चौथी येते ती 2 पाऊंड आहे. आता या वेगवेगळ्या वेटच्या दोऱ्या कशासाठी आहेत. क्वार्टर पाऊंड दोरी जी आहे ती स्पीडसाठी आहे आणि तुम्हाला बेसिक जी आहे त्याच्यासाठी. जरा तुमची स्ट्रेंथ वाढली की तुम्ही हाफ पाऊंड घ्यायची ओझरत आहे. तर ह्याच्यात कसं आहे, मला पण सुरुवात करत असताना मी पहिल्यांदा 50 मारल्या होत्या, म्हणजे 50 पासून सुरू केली होती. मग हळूहळू जसा स्टॅमिना वाढत गेला तसा माझा तो आता 10,000पर्यंत त्याच्यावरपर्यंत पोहोचलेला आहे. याचा स्किल काय आहे, आता दोरीची उंची पण महत्त्वाची. उंचीनुसार दोरीची लेंथ पण बदलते. तुमची उंची जेवढी आहे ना, कसं आहे की तुम्ही ज्यावेळेला दोरी अशी ही करता तर तुमची ती आर्म पीटला लागली पाहिजे. एवढ्या उंचीची दोरी पाहिजे. तुमचे हँडल जे आहेत ना इथं आर्म पीटला लागली पाहिजे. एवढ्या उंचीची दोरी तुम्ही सिलेक्ट करू शकता. ह्या दोरीची किंमत म्हणजे माझ्या 4 सेट क्वार्टर पाऊंड, हाफ पाऊंड हे इथं यायला मला 22-23 हजार रुपये आला. फक्त तुम्हाला सुरुवात करायची असेल तर क्वार्टर पाऊंड आणि हाफ पाऊंड 15,000पर्यंत तुम्हाला इथे. पण लाईफ लॉंग आहे, 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, परत करायची गरज नाही. आता दोरीच्या उडीचं वैशिष्ट्य काय आहे की आपण सकाळी फिरायला जायचा कंटाळा करतो, पाऊस आला, ऊन पडलं. पण हे कसं आहे, तुम्ही झोपेतनं उठल्या तुमच्या बेडरूममध्ये देखील अगदी 5 फूट बाय 3 फूटची जागा असेल तर तिथं करू शकता. प्रवासात तुम्ही कॅरी करू शकता. तुम्हाला कुठलं काही एक्झरसाईज न करण्याकरता माझं ब्लड प्रेशर अगदी 220-120 पर्यंत मी असं अचानक मोजलेलं आहे. पण इट इज नाऊ नॉर्मल, एकच गोळी आहे आणि अतिशय सोपा एक्झरसाईज आहे. आपण लहानपणी शाळेत केलेला आहे. भारती करते का तू करते? मोबाईल घ्या. तर आता तुमची जर तयारी असेल तर मी कंटिन्युअस 1 तास मारून तुम्हाला दाखवतो. ह्याच्यात कसं आहे, स्पीड कॉन्स्टंट ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मगाशी त्यानं जी मारली आहे उडी ती अतिशय चुकीची मारली. फार उंच मारत होता, गुडघे वापरत होता. गुडघे नाही, अगदी स्लाईट वापरले पाहिजेत. आणि आपली ही उडी आहे ती जस्ट आपली दोरी पास होईल एवढीच आपली उडी जी आहे ती गेली पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय आहे, जास्त आपण थांबलं नाही पाहिजे. आपला श्वास जो आहे ना तो ब्रिथिंग जी आहे ते कंटिन्युअस चाललं पाहिजे. त्यानंतर ज्या वेळेला तुमच्या पायाला फटीक जाणवायला लागेल त्यावेळेला तुम्ही आहे ना तुमच्या पायाच्या पोझिशन ज्या आहेत त्या बदलू शकता. म्हणजे असं पायाचे वेगवेगळे एवढ्या मारत असला तरी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जसं आपण सांगितलं तुम्हाला क्वार्टर पाऊंडची दोरी, तर तुमचा तो एरोबिक एक्झरसाईज होतो. जसं तुम्ही हाफ पाऊंड आणि 1 पाऊंड आणि 2 पाऊंडची दोरी वापरायला सुरुवात केली की तुमचा होल बॉडी एक्सरसाइज, म्हणजे तुमचे कोर पण होतात. क्वार्टर पाऊंडनं पण कोर आपले फिट होतात, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण अगदीच तुम्हाला जास्त जर मस्क्युलर बॉडी करायची असेल तर हाफ पाऊंड, 1 पाऊंड आणि 2 पाऊंडची दोरी आपण वापरू शकतो. ती जरा जड असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं असेल त्यानं दोरी फिरवताना आपले खांदे फिरवले नाही पाहिजे. इंजुरी होऊ शकते. फक्त आपले जे हे आहेत मनगटं हे फक्त मनगटं रोल झाले पाहिजे. आणि मला कित्येक जण म्हटले अरे एक मारून दाखवचं.
डान्स करताय. करतोस की होय ना Very nice. करतो तो. हो बेड. दररोज सकाळी तुम्ही उठून तुम्हाला 15 मिनिटं जरी बेड मारला ना घालायचं तरी नाही. तुमच्या दिवसात चालेल. बाय विंजर. गुड आफ्टरनून. आता आपण आलो आहोत आपल्या हनॉईच्या हॉटेलमध्ये. Heroin injection, they throw everywhere. But you know now because of the social media, TikTok, YouTube, Instagram, it's become more viral. And now it's very high security area there because a lot of international tourists, foreigner come there and enjoy. Because this experience is very interesting, very unique. I think only in Vietnam we have this experience. You have a seat very close with the train. Hey, welcome to Train Street. Yeah.
ए